Hello students, in today's lecture we are going to see our next point of sexual reproduction, that is pollination. Then pollination means what? पॉलिनेशन म्हणजे काय? तर या अगोदर आपण फ्लावरचं स्ट्रक्चर बघितलं. त्या स्ट्रक्चरमध्ये आपण काय बघितलं तर दोन इसेन्शियल फ्लोरल वल्स, अँड्रोशियम अँड गायनोशियम. त्यानंतर अँड्रोशियम आणि गायनोशियममध्ये आपण बघितलं काय? तर अँड्रोशियम मीन्स इट इज मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर, आणि त्यामध्ये आपण काय बघितलं? स्ट्रक्चर ऑफ अँथर बघितलं. आणि त्या अँथरमध्ये आपण बघितलं काय? तर पोलन ग्रेन्स बघितले. आणि त्यानंतर गायनोशियम इट इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. त्यामध्ये आपण बघितलं काय? स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल बघितलं. मग इथं जे आपण पोलन ग्रेन्स बघितलं, पोलन ग्रेन्स, आणि आपल्याला मिळालं काय? तर हे स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल, त्यामध्ये आपल्याला काय मिळाले? पोलन ग्रेन्स मिळाले. मग हे जे पोलन ग्रेन्स आहेत, हे पोलन ग्रेन्स कसे असतात बघा? नॉन मोटाईल असतात. हे जे पोलन ग्रेन्स आहेत, हे पोलन ग्रेन्स त्यामधून आपल्याला मिळणार आहे काय? मेल गॅमेट्स मिळणार आहे. आणि ओव्ह्यूलमध्ये काय असणार आहे? फिमेल गॅमेट म्हणजेच एग असणार आहे. मग आपण काय बघतोय? तर सेक्शुअल रिप्रोडक्शन बघतोय. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं आहे? तर ही जे एग म्हणजेच फिमेल गॅमेट, आणि पोलन ग्रेनमध्ये जो आपल्याला मिळणार आहे मेल गॅमेट, त्यांचं फ्युजन म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? फर्टिलायझेशन किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण म्हणत असतो. मग आता हा पोलन ग्रेन या एगपर्यंत कसा पोहोचणार? मग ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसलाच काय म्हटलं जाते? तर पॉलिनेशन. पण पॉलिनेशनमध्ये काय होतं बघा? तर मेल गॅमेट्स डायरेक्ट ट्रान्सफर होत नाही. मेल गॅमेट्स कशामध्ये असतात? तर पोलन ग्रेन्समध्ये ते फॉर्म होतात. मग हे जे पोलन ग्रेन्स आहेत, हे पोलन ग्रेन्स काय होतात बघा? एक कुठं असते? तर ओव्ह्यूलमध्ये असते. ओव्ह्यूल कुठं असते? तर गायनोशियम. त्याचं युनिट काय आपण बघितलं? कार्पेल. त्या कार्पेलचं स्ट्रक्चर आपण बघितलं आहे. ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. दिस इज स्टिग्मा. मग हे पोलन ग्रेन्स ज्यावेळी या स्टिग्मावरती डिपॉझिट होतात, ती जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? पॉलिनेशन. पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. मग हे जे पॉलिनेशन आहे, इट इज हॅविंग डिफरंट टाईप्स. Pollination, it is of different types. In that it is having mainly two types: self pollination and cross pollination. मग सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय? तर बघा, आपण फ्लावरचे डिफरंट टाईप्स बघितलेत. फ्लावरचे युनिसेक्शुअल, बायसेक्शुअल. युनिसेक्शुअल आणि बायसेक्शुअल म्हणजे काय? हे कशावरून ठरवलं? तर आपण प्रेझेन्स ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम त्यावरून ठरवलेलं आहे. ज्या फ्लावरमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही असेल, म्हणजेच कार्पेल आणि स्टेमेन, दोन्ही असतील, त्या फ्लावरला काय म्हणतो आपण? बायसेक्शुअल फ्लावर. जसं ॲनिमलमध्ये आपण बघतो की बायसेक्शुअल ॲनिमल मीन्स बोथ द सेक्सेस आर प्रेझेंट विदिन द सिंगल ॲनिमल. त्यानंतर
समजा कार्पेल एका फ्लावरमध्ये असेल आणि स्टेमेन दुसऱ्या फ्लावरमध्ये असेल तर त्या फ्लावरला काय म्हणतो आपण, युनिसेक्शुअल फ्लावर. ज्यामध्ये कार्पेल म्हणजेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे प्रेझेंट असतो त्याला आपण फिमेल फ्लावर म्हणतो. आणि ज्यामध्ये फक्त स्टेमेन म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे प्रेझेंट असतो त्याला आपण काय म्हणतो, मेल फ्लावर म्हणतो. आणि काही फ्लावरमध्ये आपण बघितलं तर काय होते बघा, कार्पेलही नसतो आणि स्टेमेन पण नसते. म्हणजे दोन्हीही रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स नसतात त्या फ्लावरला काय म्हटलं जाते, न्यूट्रल फ्लावर म्हटलं जाते. असे हे 3 प्रकारचे फ्लावर्स असतात. बायसेक्शुअल फ्लावर ज्यामध्ये कार्पेल आणि स्टेमेन दोन्ही प्रेझेंट असते. युनिसेक्शुअल फ्लावर ज्यामध्ये एकामध्ये कार्पेल प्रेझेंट असेल दुसऱ्यामध्ये स्टेमेन प्रेझेंट असेल. आणि न्यूट्रल फ्लावर ज्यामध्ये कार्पेलही नसणार आहे आणि स्टेमेनही नसणार आहे. असे हे डिफरंट फ्लावरचे पण सुद्धा वेगवेगळे टाईप्स आहेत. त्यामध्ये आणखीन आपण डिटेलमध्ये बघायला गेलो तर काय असते बघा, तर प्लांटमध्ये सुद्धा डिफरन्सिएशन होत असते. मग प्लांटमध्ये डिफरन्सिएशन होते म्हणजे काय, तर काही प्लांट्स जे आहेत त्या प्लांट्सवरती बायसेक्शुअल फ्लावर फक्त प्रेझेंट असतील. काही प्लांट्समध्ये फक्त युनिसेक्शुअल फ्लावर असतात. काही प्लांट्समध्ये बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल दोन्ही प्रकारचे फ्लावर्स प्रेझेंट असतात. आणि काहीमध्ये बायसेक्शुअल प्लस युनिसेक्शुअल प्लस न्यूट्रल फ्लावर 3ही प्रकारचे फ्लावर्स प्रेझेंट असतात. अशा प्रकारे हे काय डिफरन्सिएशन म्हणजे मॉर्फॉलॉजी जी मागच्या वर्षी तुम्हाला होती. तुम्ही आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे ज्यामध्ये काय असते तर स्टेमेन आणि कार्पेल दोन्ही प्रेझेंट असते. त्यानंतर युनिसेक्शुअल फ्लावर ज्यामध्ये एकतर स्टेमेन असेल किंवा कार्पेल असेल. त्यानंतर आपण बघणार आहे की तर आता सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय असते. बघा, सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, तर सेल्फ पॉलिनेशन म्हणजे आता आपलं प्लांट आहे त्या प्लांटवरती बायसेक्शुअल फ्लावर प्रेझेंट आहे. तर या बायसेक्शुअल फ्लावरमध्ये जे पॉलिनेशन होणार आहे म्हणजे इथंच कार्पेल पण असणार आहे आणि काय स्टेमेन पण असणार आहे. त्यामुळं त्या स्टेमेनमध्ये जो अंथर आहे त्या अंथरमधले पोलन ग्रेन्स त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती डिपॉझिट होणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये एकच फ्लावर इन्व्हॉल्व असणार आहे, त्याला काय म्हणायचं, सेल्फ पॉलिनेशन. किंवा आणखीन काय होतं आहे बघा, सेल्फ पॉलिनेशनमध्ये एकाच प्लांटवरती जर का 2 युनिसेक्शुअल फ्लावर्स म्हणजे मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर दोन्ही प्रेझेंट असतील किंवा काही वेळेला बायसेक्शुअल फ्लावर पण असतात, तर या एकाच प्लांटवरती जे 2 फ्लावर्स आहेत त्या 2 फ्लावरमध्ये होणारं पॉलिनेशन त्याला काय म्हणायचं तर सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन मीन्स व्हॉट, द पॉलिनेशन which takes place within the bisexual flower, single bisexual flower, or the pollination which takes place between the 2 flowers present on a single plant, that is self pollination. आणि या सेल्फ पॉलिनेशनचे 2 टाईप्स आहेत, ॲटोगॅमी आणि झिटेनोगॅमी. त्यानंतर क्रॉस पॉलिनेशन.
बघा क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, तर क्रॉस पॉलिनेशनमध्ये पूर्णपणे 2 वेगवेगळे फ्लावर्स असतात विच आर प्रेझेंट ऑन द 2 डिफरंट प्लांट्स. 2 वेगवेगळ्या प्लांटमधल्या फ्लावरमध्ये जे पॉलिनेशन होते त्याला काय म्हणायचं, क्रॉस पॉलिनेशन. मग हे पॉलिनेशन सेम स्पेसीजमध्ये असेल किंवा डिफरंट स्पेसीजमध्ये असतील, पण इथं पूर्णपणे 2 फ्लावर्स वेगळे असतात जे 2 वेगवेगळ्या प्लांटवरती प्रेझेंट असतात. दॅट इज क्रॉस पॉलिनेशन. आणि या क्रॉस पॉलिनेशनचे झिनोगॅमी आणि हायब्रिडायझेशन हे 2 टाईप्स आहेत. बघा काय काय बघितलं आपण टाईप्स ऑफ पॉलिनेशनमध्ये. पहिला बघितलं सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, इट इज पॉलिनेशन टेक्स प्लेस इन अ सिंगल फ्लावर or between 2 flowers present on a same plant. It is having 2 types, autogamy and zytonogamy. Then cross pollination. In that pollination it is takes place between 2 flowers present on 2 different plants, and that these plants may be of same species or of different species. And it is also having 2 types, xenogamy and hybridization. मग हे जे सेल पॉलिनेशन आहे हे डिटेलमध्ये तुम्हाला दिलं नाही, तुम्हाला फक्त डेफिनेशन विचारतात. त्यामध्ये आपण सेल्फ पॉलिनेशनचं टाईप कुठले बघितले, ॲटोगॅमी आणि झिटोनोगॅमी. आणि क्रॉस पॉलिनेशनचं कुठलं आहे तुम्हाला सिलेबसला आता फक्त झिनोगॅमी आहे. म्हणजे हे 3 आपण बघणार आहे. त्याचे डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल तुम्हाला विचारतात. बघा ॲटोगॅमी कशाचं आहे, ॲटोगॅमी आणि झिटोनोगॅमी सेल्फ पॉलिनेशनचे टाईप्स आहेत. सेल्फ पॉलिनेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा, तर कशामध्ये होते पॉलिनेशन, प्रेझेंट फ्लावर कसा आहे, बायसेक्शुअल. इट इज पॉलिनेशन विच इज टेक्स प्लेस इन अ बायसेक्शुअल फ्लावर. मग हे जे आणि ह्याच्यामध्ये मग हे फ्लावर काय असणार आहे, सिंगल फ्लावर असणार आहे. यालाच काय म्हटलं आहे आपण, ॲटोगॅमी म्हटलेलं आहे. सेल्फ पॉलिनेशनचा हा जो प्रकार आहे ज्यामध्ये एकच फ्लावर इन्व्हॉल्व असते आणि ते फ्लावर कसं असते, बायसेक्शुअल असते, त्याला काय म्हटलं आहे, ॲटोगॅमी. इट इज अ टाईप ऑफ पॉलिनेशन in which bisexual flower is pollinated by its own pollen grains. आणि त्याचं एक्झाम्पल काय आहे, पी प्लांट. पी प्लांट म्हणजे वाटाण्याचं प्लांट. त्यानंतर दुसरा टाईप कुठला बघा, झिटोनोगॅमी. झिटोनोगॅमीमध्ये काय असणार आहे मग, तर याच्यामध्ये 2 फ्लावर्स असणार आहेत, पण ते काय असणार आहे, दे आर प्रेझेंट ऑन द सेम प्लांट. That is zytonogamy. It is the transfer of pollen grains from anther to the stigma of different flowers produced on the same plant. एकाच प्लांटवरती असणार आहेत. त्याचं एक्झाम्पल काय, कुकुरबिटा मॅक्सिमा. कुकुरबिटा मीन्स काकडी माहिती आहे तुम्हाला, त्या वर्गातले जे प्लांट्स असतात ते. त्यानंतर थर्ड आहे झिनोगॅमी. बघा झिनोगॅमी इट इज अ टाईप ऑफ क्रॉस पॉलिनेशन. त्यामुळं काय असणार आहे, इट इन्व्हॉल्व 2 डिफरंट फ्लावर्स प्रेझेंट ऑन 2 डिफरंट प्लांट्स. म्हणजे हा एक प्लांट असणार आहे त्याचा फ्लावर, हा दुसरा प्लांट त्याचा फ्लावर. ह्या 2 फ्लावरमध्ये हे पॉलिनेशन होणार आहे. पण हे दोन्ही हे फ्लावर्स जे आहेत ते कसे असणार आहेत, दे आर ऑफ सेम स्पेसीज.
That is a xenogamy. It is the transfer of pollen grains from anther to the stigma of flowers different plants but same species. एक्झाम्पल काय द्यायचं, पपया. बघा पपया जे आहे तुम्हाला माहिती आहे, आपण म्हणजे जे बघायला मिळतं आपल्याला सगळीकडं. पपयामध्ये मेल प्लांट वेगळा असतो आणि फिमेल प्लांट वेगळा असतो. ट्रान्सफर जे होणार पोलन ग्रेन्स मेलकडून फिमेल प्लांटकडे होणार आहे. फर्टिलायझेशन फक्त फिमेल प्लांटमध्ये होणार आणि पुढं फ्रूट आणि सीड फॉर्मेशनसुद्धा फिमेल प्लांटमध्ये होणार. त्यामुळं आपण बघतो की पपयामध्ये समजा भरपूर झाडं असतील तर त्या एका ठिकाणी, तर त्यामध्ये फक्त काही झाडांना भरपूर पपया लागलेले असतात आणि काही झाडांना पपया फ्रूट्स लागलेलेच नसतात. म्हणजे असं का होतं, कारण काय आहे तर पपया जो आहे मेल प्लांट फिमेल प्लांट पूर्णपणे वेगळा असतो. त्यामुळं मेल प्लांटवरती फ्रूट्स लागणार नाहीत, फक्त फिमेल प्लांट्सवरती फ्रूट लागतात. अशा प्रकारे काय, दीज आर टाईप्स ऑफ पॉलिनेशन. ॲटोगॅमी, झिटोनोगॅमी अँड झिनोगॅमी. इन ॲटोगॅमी देर इज अ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स or pollination. It is takes place within the single bisexual flower. In xenogamy it is takes place between the two flowers present on the same plant. And in xenogamy it is pollination takes place between two different flowers of two different plants but are of same species. त्यानंतर मग आपण बघितलं की पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. मग सेल्फ पॉलिनेशन जे आहे किंवा ॲटोगॅमी जे आहे, एकच फ्लावर असल्यामुळं तिथं काय होणार आहे, तिथल्या तिथं पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होणार आहे. पण समजा दोन वेगवेगळे फ्लावर्स असतील जे दोन वेगवेगळ्या प्लांट्सवरती असतील आणि हे प्लांट्स एकमेकांपासून डिस्टन्सवरती असतील, अंतरावरती असतील, तर तिथं पोलन ग्रेन ट्रान्सफर कसं होणार, आता हे पॉलिनेशन कसं होणार, तर ते पोलन ग्रेन्स ट्रान्सफर करण्यासाठी काय लागणार आहे तर एजंट्स लागतात. जसं आपण आता कॉलेजला जातो आहे, कॉलेजला जाण्यासाठी घरातून तुम्ही निघताय, मग घरातून निघाल्यानंतर कॉलेजपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही काहीजण सायकलने येतात, काहीजण चालत येतात, काहीजण गाडी घेऊन येतात, बसने येतात, हे डिफरंट वेज आहेत. त्याचप्रकारे इथं काय आहे तर पोलन ग्रेन्स जे आहेत, समजा डिस्टन्सवरती प्लांट्स फ्लावर्स असतील तर ते पोलन ग्रेन्स, ॲक्च्युअली पोलन ग्रेन्स कसे असतात तर नॉन मोटाईल असतात. means they cannot move. मग ते नॉन मोटाल असतील, मूव्ह नाही झाले, ते अँथरमध्येच राहिले तर फर्टिलायझेशन रिप्रोडक्शन होणार काय, मग आपल्याला फ्रूट खायला मिळणार काय, नाही मिळणार. मग त्यासाठी काय होणार आहे तर पोलन ग्रेन्स जे आहेत ते ट्रान्सफर करावे लागतात. आणि त्यासाठी काय असतात तर एजंट असतात, त्यांना काय म्हटलं आहे आपण पॉलिनेटिंग एजंट्स. हे जे पॉलिनेटिंग एजंट्स आहेत हे दोन प्रकारचे आहेत, अबायोटिक आणि बायोटिक. मग अबायोटिक मीन्स नॉन लिव्हिंग, नॉन लिव्हिंग मीन्स दे आर नॉट लाईव्ह और दे आर डेड. आणि बायोटिक मीन्स लिव्हिंग म्हणजे जे जिवंत असतात, म्हणजे जिवंत नसणारे आणि जिवंत असणारे असे हे दोन प्रकारचे एजंट्स असतात. मग अबायोटिक एजंट्स कुठले आहेत बघा तर विंड अँड वॉटर. जिवंत असतात काय नाही आहे, नॉन लिव्हिंग आहे, विंड अँड वॉटर. याच्यामार्फत पॉलिनेशन कसं होतं आहे ते आपण बघणार आहे.
विंडमार्फत जे पॉलिनेशन होते त्याला काय म्हटलं, ॲनिमोफिली पॉलिनेशन. आणि वॉटरमार्फत जे होते इट इज हायड्रोफिली पॉलिनेशन. बघा हे जे आहे हे शब्द वर्ड्स जे आहे ते लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला विचारतात, त्या नावावरून विचारतात की एक्सप्लेन ॲनिमोफिली पॉलिनेशन और एक्सप्लेन हायड्रोफिली पॉलिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स विचारतात. हे अबायोटिक. आणि बायोटिकमध्ये काय आहेत बघा, तर एंटेमोफिली पॉलिनेशन मीन्स पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय इन्सेक्ट्स. ऑर्निथोफिली पॉलिनेशन बाय बर्ड्स. अँड चेरप्टेरोफिली पॉलिनेशन मीन्स पॉलिनेशन बाय बॅट. आपल्या सिलेबसला हे एवढे 5 एजंट्स आहेत. आणि विंड, वॉटर, इन्सेक्ट, बर्ड्स अँड बॅट. याशिवाय आणखीन स्नेल, स्नेक, अँट यामार्फत सुद्धा हे पॉलिनेशन होत असते. पण आपल्या सिलेबसला जे आहे ते आपण आता डिटेलमध्ये बघणार आहे. बघा मग त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे फर्स्ट पॉलिनेशन बाय विंड, दॅट इज ॲनिमोफिली पॉलिनेशन. मग हे ॲनिमोफिली पॉलिनेशन जे आहे ते कुठल्या प्लांटमध्ये होते बघा, तर जे प्लांट्स जे गवतवर्गीय प्लांट्स आहेत म्हणजे जे ग्रासेस आहेत, किंवा क्रॉप्स म्हटले, क्रॉप प्लांट्स जे आहेत, त्याच्यामध्ये व्हीट, राईस, कॉर्न, राय, बार्ली, ओट्स हे सगळे कसे आहेत, ग्रासेस आहेत, क्रॉप्स आहेत. आणि जनरली मोनोकॉट्स आहेत. त्याचबरोबर पाम यामध्ये काय होते, हे पॉलिनेशन इट इज टेक्स प्लेस बाय विंड, दॅट इज ॲनिमोफिली पॉलिनेशन. मग हे जे पॉलिनेशन आहे, आपण आता जे प्रत्येक प्रकारचं पॉलिनेशन बघणार आहे, त्या पॉलिनेशनसाठी त्या प्लांट्समध्ये, त्याच्या फ्लावर्समध्ये काही ठराविक चेंजेस झालेले असतात. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, ॲडॅप्टेशन्स म्हणतो. ज्यामुळं काय करते, ते फेवर दॅट टाईप ऑफ पॉलिनेशन. मग हे ॲडॅप्टेशन्स काय आहेत ते आपण बघणार आहे डिटेलमध्ये. देन ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमोफिलस फ्लावर. ॲनिमोफिलस फ्लावर म्हणजे ज्याच्यामध्ये विंडमार्फत पॉलिनेशन होते. काय बघा, फर्स्ट कॅरेक्टर, दिस फ्लावर्स आर स्मॉल, इनकॉन्स्पिक्युअस, कलरलेस, ऑर्डरलेस अँड नेक्टरलेस. फ्लावर्स कसे असतात बघा, अतिशय लहान असतात. तुम्ही गवताचा तुरा बघितला असाल किंवा दुर्वा, हराळी जी तुम्ही गणपतीला घालताय त्याचा तुरा बघितला असाल, किंवा व्हीटचं तुरा म्हणजे स्कॉर्न तुम्ही बघितला असाल. त्याचबरोबर तुम्हाला आपल्याला जे माहीत आहे स्वीट कॉर्न वगैरे म्हणजे मेज वगैरे, त्याचा तुरा तुम्ही बघितला असाल. म्हणजे त्याचे फ्लावर जे आहेत ते फ्लावर्स कसे असतात, दे आर प्रेझेंट इन इन्फ्लॉरसन्स. इन्फ्लॉरसन्स म्हणजे काय, वेन फ्लावर्स आर प्रेझेंट इन अ ग्रुप. फ्लावर्सचं ज्यावेळी बंच असेल, ग्रुप असेल, त्यावेळी आपण त्याला काय म्हणायचं, इन्फ्लॉरसन्स. आणि सिंगल फ्लावर असेल म्हणजे रोज, जास्वंद, तर त्याला सॉलिटरी फ्लावर म्हणायचं असते. मग हे फ्लावर्स जे आहेत हे ग्रुपमध्ये असतात, एकावेळी भरपूर सारे फुलं असतात. गुलमोहरचं पण असते बघा, इन्फ्लॉरसन्स असते, सिंगल फ्लावर नसते त्यामध्ये. तसंच हे जे आपण बघितलं व्हीट, राईस, कॉर्न, राय, बार्ली, ओट्स यामध्ये सुद्धा फ्लावर्स कसे असतात, दे आर प्रेझेंट इन इन्फ्लॉरसन्स. आणि हे फ्लावर्स जे आहेत हे अतिशय लहान असतात, म्हणजे स्मॉल आणि इनकॉन्स्पिक्युअस म्हणतो. मग गवताचा तुरा तुम्ही बघितला तर त्याला पर्टिक्युलर कुठला कलर असतो का नाही, तर कलरलेस किंवा अगदी डल व्हाईटिश ग्रीनिश कलर असतो.
त्याचबरोबर तुम्ही नाकाजवळ धरला तर वास येतो का बघा त्याला, गुलाबासारखा किंवा मोगरासारखा नाही येत. मीन्स दीज आर ऑर्डरलेस. ऑर्डरलेस मीन्स विदाऊट फ्रॅग्रन्स. अँड नेक्टरलेस. नेक्टर म्हणजे काय असते तर काही फ्लावरमध्ये नेक्टर ग्लँड्स असतात जे काय करतात, शुगरी सबस्टन्स सिक्रीट करत असतात. बघा मधमाशी किंवा बटरफ्लाईज, हनीबी किंवा बटरफ्लाईज किंवा काही इन्सेक्ट तुम्ही बघितला असाल तर ठराविक फ्लावरवरतीच ते बसतात. म्हणजे रोज, मोगरा, चायना रोज अशा प्रकारचे जे फ्लावर्स आहेत ज्यांना काय असतो फ्रॅग्रन्स, एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो, अशा फ्लावर्सवरतीच बघा ते बसतात किंवा ॲट्रॅक्ट होतात. ते कधी गवताच्या तुरावर तुम्ही बसलेलं बघितलं आहे का, किंवा हराळीच्या तुरावर नाही बसत ते. कारण का तर एकतर ते ॲट्रॅक्टिव्ह नसतात ते फ्लावर्स, त्याचबरोबर ऑर्डरलेस म्हणजे फ्रॅग्रन्स पण नसतो, अँड दे आर ऑल्सो डू नॉट प्रोड्यूस नेक्टर. मग त्याच फ्लावरवरती का बसतात ते, कारण ते फ्लावर्स जे आहेत ते नेक्टर प्रोड्यूस करतात आणि ते नेक्टर म्हणजे त्यांचं फूड असते जे ते कलेक्ट करत असतात. मग तसं इथं नाही आहे की अनॅमोफिलस फ्लावर्स जे आहेत हे कसे आहेत तर दीज आर नेक्टरलेस. त्यानंतर नेक्स्ट बघा पोलन ग्रेन्स कशा असतात तर त्याचे पोलन ग्रेन्ससुद्धा, फ्लावर्स लहान आहेत त्यामुळे पोलन ग्रेन्ससुद्धा कसे असतात, अतिशय लहान असतात. दीज आर लाईट इन वेट, ड्राय अँड प्रोड्यूस्ड इन लार्ज नंबर्स. लाईट इन वेट, त्यांचं वजन अतिशय कमी असते आणि लार्ज नंबर म्हणजे एकाच वेळी भरपूर प्रमाणामध्ये काय केलं जातं ते तयार होतात. मग असं का होतं आहे तर हे पॉलिनेशन जे होतं विंड पॉलिनेशन, विंडमार्फत होत असते. मग विंडमार्फत काय होते तर आपण बघितलं तर वाऱ्याचा जो वेग असणार आहे तो नेहमी एकसारखाच असणार आहे का, नाही आहे. काही वेळेला सुरू होणार, काही वेळेला बंद होणार. मग अशा वेळी पोलन ग्रेन्स जे आहेत ते वाऱ्याबरोबर कॅरी होत असतात, विंडबरोबर कॅरी होत असतात. ते काय होऊ शकतात, त्या पर्टिक्युलर फ्लावरच्या स्टिग्मावरती डिपॉझिट न होता दुसरीकडे कुठेतरी पडू शकतात. मग त्यामुळं काय होणार तर पॉलिनेशन होणार नाही, कंप्लीट होणार नाही आणि फर्टिलायझेशन पण होणार नाही. मग आपल्याला फ्रूट आणि सीड मिळणार नाहीत. मग तसं होऊ नये, फर्टिलायझेशन हे झालंच पाहिजे म्हणून काय करतात तर ते दे प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन्स टू इन्क्रीज द चान्सेस ऑफ पॉलिनेशन. त्यानंतर स्टिग्मा. स्टिग्मा कसा असतो बघा त्याचा, इट इज अ फेदरी टू ट्रॅप पोलन ग्रेन्स. गवताचा तुरा तुम्ही हातात घेऊन बघितला, अगदी जवळ घेऊन बघितला तर त्या तुराच्या बाहेर केस आलेले दिसतात, लहान लहान केस. दॅट इज स्टिग्मा. इट इज अ फेदरी ऑर हेअरी म्हणतो आपण. मग हे का असते बघा, तुम्ही गवताच्या तुरा बघितला तर अशा प्रकारे असते, लहान लहान हे फ्लावर्स असतात. हराळीचा पण बघा तुम्ही, किंवा गवताची लोंबी, भाताची लोंबी, गव्हाची लोंबी बघितला तर वाळलेली जरी तुम्ही बघितला ज्यामध्ये गहू असतात त्याच्या बाहेर बघा अशा प्रकारे काय असतात, लहान लहान हे काटे आलेले असतात. ते काय असतात, त्याचे हेअर्स असतात. मग हेअर्स कशासाठी असतात तर पोलन ग्रेन या इन्फ्लोरोसन्सवरती पडला, या स्टिग्मावरती पडला तर त्यामध्ये ट्रॅप होतो म्हणजे अडकतो आणि तिथं काय होत असते पुढं फर्टिलायझेशन होत असते. त्यानंतर स्टेमेन. स्टेमेन कसं आहे बघा, स्टेमेन विथ लार्ज फिलामेंट अँड व्हर्सॅटाईल अँथर. म्हणजे फिलामेंट कसं आहे स्टेमेनचा, लार्ज इथं दाखवलेलं लार्ज फिलामेंट असतं आणि अँथर कसे असतात व्हर्सॅटाईल. व्हर्सॅटाईल मीन्स दे आर लूजली अटॅच्ड. इथं आपण म्हटलं की ह्या फिलामेंट आणि ह्या अँथर इथं याचं कनेक्शन असते म्हणजे कनेक्टिव्ह असतो. इथं काय होतं ते इट इज लूजली अटॅच्ड. लूजली अटॅच्ड का, कारण वाऱ्याबरोबर सहजपणे काय व्हावं, हा जो अँथर आहे हा ब्रेक व्हावा आणि त्यामधून पोलन ग्रेन्स बाहेर पडावे. त्यासाठी काय असतात ते व्हर्सॅटाईल मीन्स लूजली अटॅच्ड. दीज आर द ॲडॅप्टेशन्स इन अॅनेमोफिलस फ्लावर. बघा आपण हे जे आता पॉलिनेशन बघत आहे, प्रत्येक पॉलिनेटिंग एजंट हे तुम्हाला 2 मार्काला किंवा 3 मार्काला शॉर्ट नोटला विचारलं जातं. यामधला कुठला तरी एखादा तरी पॉईंट एजंटचं ॲडॅप्टेशन्स हे विचारलेच जातात. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट.
मग बघा फर्स्ट आपण बघितलं काय पॉलिनेशन बाय विंड विच इज कॉल्ड ॲज ॲनिमोफिली पॉलिनेशन. एक्झाम्पल्स काय त्याचे सगळे क्रॉप प्लांट्स आहेत किंवा जे ग्रासेस आहेत ते. मग ॲडॅप्टेशन्स काय भेटलं फ्लावर्स कसे असतात दीज आर स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस कलरलेस ऑर्डरलेस अँड नेक्टरलेस. ऑर्डरलेस आणि नेक्टरलेस का असतात कारण इथं हा जो एजंट आहे हा काय आहे अबायोटिक आहे. म्हणजे या अबायोटिक एजंटला त्याला अट्रॅक्ट करावं लागत नाही म्हणून हे कसे असतात ऑर्डरलेस आणि नेक्टरलेस असतात. पोलन ग्रेन्स कसे आहेत बघा दीज आर लाईट इन वेट ड्राय अँड प्रोड्युस्ड इन लार्ज नंबर्स. त्यानंतर स्टिग्मा कसा असतो फेदरी ज्यामध्ये काय होतं पोलन ग्रेन ट्रॅप होतो. त्यानंतर स्टेमेन कसं असतं विथ लार्ज फिलामेंट अँड व्हर्सॅटाईल अँथर. त्यानंतर नेक्स्ट पॉलिनेशन आपण बघणार आहे इट इज पॉलिनेशन बाय वॉटर विच इज कॉल्ड ॲज हायड्रोफिली पॉलिनेशन. बघा पॉलिनेशन बाय वॉटर दॅट इज हायड्रोफिली पॉलिनेशन. याचे एक्झाम्पल्स काय आहेत बघा व्हॅलिस्नेरिया झोस्टेरा अँड सिरॅटोफाईल. या फ्लावर्समध्ये त्या फ्लावरला काय म्हणणार आपण हायड्रोफिलस फ्लावर. काय काय ॲडॅप्टेशन्स चेंजेस काय आहेत बघा हे सुद्धा काय अबायोटिक असल्यामुळं फ्लावर्स कसे असतात जसं आपण ॲनिमोफिलीमध्ये बघितलं तसं इथं सुद्धा फ्लावर्स कसे असतात स्मॉल आणि इनकॉन्स्पिक्युअस अतिशय लहान असतात कलरलेस ऑर्डरलेस असतात. त्यानंतर फ्लावरचे जे पार्ट आहेत हे अनवेटेबल मीन्स न भिजणारे. आता पाण्यात आहेत आणि न भिजणारे म्हणजे काय तर त्याच्यावरती काय असते म्युसिलेजचं कव्हरिंग असते ज्यामुळं काय होत नाही ते तर भिजत नाहीत वेट होत नाहीत. बघा कुठलीही गोष्ट आपण पाण्यामध्ये टाकली तर काही दिवसानं काय होते ते स्पॉईल होते कुजत्या खराब होत्या. हे प्लांट्स जे आहेत ते ॲक्वॅटिक प्लांट असतात ते नेहमीच पाण्यात राहतात मग ते खराब होतात का नाही होत कारण का तर ते अनवेटेबल असतात. तसंच इथं सुद्धा काय आहेत हे जे फ्लोरल पार्ट्स आहेत त्याचे अनवेटेबल आहेत. त्यानंतर पोलन ग्रेन्स ते सुद्धा कसे आहेत अनवेटेबल आहेत आणि त्याच्यावरती काय असते म्युसिलेज आहे. तुम्ही कुठलंही ॲक्वॅटिक प्लांट हायड्रिला वगैरे आपण बघितलं मागच्या वर्षी घेतला तुम्ही हातात बघून तर आपल्याला काय होते तर ते स्लिपरी लागते बुळबुळीत लागते कारण का त्याच्यावरती म्युसिलेजचं कव्हरिंग असते. किंवा एखादी वस्तू तुम्ही पाण्यामध्ये टाकला थोड्या दिवसांनी तुम्ही ते काढला तर आपल्याला ते चिकट लागते बघा स्लिपरी लागते पाण्यामध्ये टाकल्यामुळे ते होत असते. त्यानंतर फ्लावर्स कसे असतात बघा दीज आर विदाउट फ्रॅग्रन्स अँड नेक्टर. मग हे जे आहेत हे कॉमन कॅरेक्टर्स आहेत कारण का हायड्रोफिली जे आहे इट इज अगेन फर्दर डिवायडेड इंटू 2 टाईप्स हायपोहायड्रोफिली अँड इपिहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली. मग हायपो म्हणजे काय हायपो मीन्स बिलो. Below means below the water surface.
बघा आपण प्लांट्स ॲक्वॅटिक प्लांट्स भेटले तर 3 प्रकारचे असतात बघा. एक म्हणजे पाण्यावरती तरंगणारे, दुसरे म्हणजे पाण्याच्या मध्ये तरंगणारे आणि तिसरं म्हणजे पाण्यात सगळ्यात तळाला असणारे. फ्लोटिंग हायड्रोफाइट्स अँड सबमर्ज्ड हायड्रोफाइट्स हे जे 2 आहेत, म्हणजे पाण्यावर तरंगणारे फ्लोटिंग आणि पाण्याखाली तरंगणारे सबमर्ज्ड. सबमर्ज्ड मीन्स बिलो द वॉटर सरफेस. मग हे जे प्लांट्स सबमर्ज्ड प्लांट्स आहेत त्यामध्ये जे पॉलिनेशन होणार आहे ते वॉटर सरफेसच्या खाली होणार आहे. त्याला काय म्हटलं आहे? हायपोहायड्रोफिली पॉलिनेशन. आणि जे फ्लोटिंग हायड्रोफाइट्स आहेत, म्हणजे जलपर्णी माहिती आहे, केंदाळ माहिती आहे तुम्हाला, त्या फ्लोटिंग हायड्रोफाइट्समध्ये होणारं पॉलिनेशन काय होणार आहे? वॉटर सरफेसच्या वरती होणार आहे, ॲबो. त्याला काय म्हटले तर इपिहायड्रोफिली. असे हे 2 प्रकार आहेत. इपिहायड्रोफिली आणि हायपोहायड्रोफिली, बिलो द वॉटर सरफेस आणि अबो द वॉटर सरफेस. ते आपण बघणार आहे आता डिटेलमध्ये. मग वरती जे आपल्याला दिले ते आपण कॉमन कॅरेक्टर्स घेतले. फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. पेरियांथ अँड अदर फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल, म्हणजे न भिजणारे. पोलन ग्रेन्स आर लॉंग अँड अनवेटेबल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. पोलन ग्रेन्स लॉंग असतात आणि त्याच्यावरती काय असते? म्युसिलेज असते. आणि फ्लावर्स कसे असतात? विदाऊट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. त्यामध्ये मग पहिला टाईप आपण बघणार आहे कुठला तर हायपोहायड्रोफिली. त्याचं एक्झाम्पल काय बघा? झोस्टेरा. मग यामध्ये काय? फ्लोरल ॲडॅप्टेशन्स. फ्लावर्स कसे असतात बघा, पोलन ग्रेन्स कसे असतात. दॅट पॉलिनेशन ऑकर्स बिलो द वॉटर सरफेस, म्हणजे आपली वॉटर सरफेस असणार आहे याच्या खाली हे पॉलिनेशन होणार आहे. पोलन ग्रेन्स कसे असतात? लॉंग अँड रिबन लाईक. रिबन माहिती आहे तुम्हाला, फीत किंवा पट्टी म्हणताय तुम्ही कापडाची. त्यानंतर काय? दे लॅक एक्झाईन, म्हणजे त्याच्यावरती एक्झाईन नसते. स्ट्रक्चर बघितलं आपण पोलन ग्रेनचं, एक्झाईन असते ना, एक्झाईन इंटाईन असते. हायड्रोफिलीमध्ये नसते. त्यानंतर पोलन ग्रेन्स कसे असते बघा? हेवियर दॅन द वॉटर. कारण का? पाण्याच्या खालीच होणार आहे पॉलिनेशन. मग कुठलीही वस्तू पाण्याखाली कधी जाणार आहे? ज्यावेळी ती पाण्यापेक्षा जड असते. लाकूड पाण्याखाली जाते काय? नाही जात, कारण ते पाण्यापेक्षा हलकं असते आणि ते तोच आपण दगड टाकला तर तो खाली जाणार आहे. तसेच पोलन ग्रेन्स कसे असतात? हेवियर दॅन वॉटर. त्यामुळं काय होतात? पाण्याखाली ते जातात आणि मग तिथलं पाण्याखाली जो काही फ्लावरचा स्टिग्मा असेल तो काय करतं? ते पोलन ग्रेन काय करते? कॅप्चर करते. आणि मग तिथं काय होतं? हे पॉलिनेशन होते. त्याला काय म्हटलं? हायपोहायड्रोफिली पॉलिनेशन. त्यानंतर नेक्स्ट पॉलिनेशन कुठलं आहे बघा तर इपिहायड्रोफिली पॉलिनेशन. हे कशामध्ये? व्हॅलिस्नेरियामध्ये होतं. याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारतात. इपिहायड्रोफिली, इपी मीन्स अबोव द वॉटर सरफेस. आता हे वॉटर सरफेस आहे, याच्यावरती हे पॉलिनेशन दाखवलं आहे बघा डायग्राममध्ये तुमच्या. म्हणून त्याला काय म्हटलं? अबोव द वॉटर सरफेस. मग इथं आपण बघणार आहे एक्झाम्पल कशाचं? व्हॅलिस्नेरियाचं. व्हॅलिस्नेरिया जो आहे हा कसा आहे बघा? इट इज सबमर्ज्ड डायोशियस प्लांट. सबमर्ज्ड म्हणजे हा सुद्धा कसा आहे तर पाण्याच्या खाली प्रेझेंट असतं. आणि डायोशियस म्हणजे काय तर मेल प्लांट आणि फिमेल प्लांट. हे पूर्णपणे काय असतात? डिफरंट असतात. जे जसं मगाशी तुम्हाला पपया सांगितलं मी, मेल प्लांट वेगळा असतो, फिमेल प्लांट वेगळा असतो. मेल प्लांटवरती मेल फ्लावर्स असणार आहेत, फिमेल प्लांटवरती फिमेल फ्लावर्स असणार आहेत. त्याला काय म्हणायचं आपण? इट इज कॉल्ड ॲज डायोशियस प्लांट.
मग यामध्ये काय होतं आहे बघा, तर ॲट मॅच्युरिटी म्हणजे ज्यावेळी पोलन ग्रेन फॉर्म होणार आहेत, अंतर मॅच्युर होणार, पोलन ग्रेन फॉर्म होणार, त्यावेळी काय होतं आहे तर हा जो मेल प्लांट जो असतो त्या मेल प्लांटमधले मॅच्युअर झाल्यानंतर पोलन फ्लावर जे आहे मेल फ्लावर, हे दिसतात ते फ्लोटिंग मेल फ्लावर्स, ते काय होतात प्लांटपासून डिटॅच होतात आणि पाण्यावरती तरंगतात. दे डिटॅच फ्रॉम द मेल प्लांट अँड फ्लोट ऑन द वॉटर सरफेस अँड फ्लोज अलॉंग विथ द वॉटर करंट. हे झालं मेल फ्लावर. त्यानंतर फिमेल फ्लावर कशी असते बघा, तर इट इज कॉइल्ड. मॅच्युरिटीच्या वेळी काय होतं, इट इज बिकम अनकॉइल अँड दॅट फ्लावर इट इज रिचेस ऑन द वॉटर सरफेस. इथं दाखवलं बघा. हा जो फिमेल फ्लावर आहे हा काय झाला, मॅच्युरिटीच्या वेळी पाण्यावरती आला. सबमर्ज्ड असलं तरी काय होतं, पॉलिनेशनच्या वेळी मॅच्युरिटीच्या वेळी ते पाण्यावरती येतात आणि मेल फ्लावर्स काय होतात, प्लांटपासून डिटॅच होतात आणि पाण्यावरती ते तरंगतात. आणि त्यानंतर काय होतं आहे बघा, हे मेल फ्लावर्स या फिमेल फ्लावर भोवती जमा होतात, गोळा होतात आणि मग तिथं काय होतात, त्या फ्लावरमधले पोलन ग्रेन्स या फिमेल फ्लावरच्या स्टिग्मावरती डिपॉझिट होत असतात, म्हणजेच त्याला अँथेसिस म्हणायचं. अशा प्रकारे काय होते, हे पॉलिनेशन होते व्हॅलिस्नेरियामध्ये ऑन अबोव द वॉटर सरफेस. काय काय सांगितलं बघा, इपिहायड्रोफिलीमध्ये इट इज टेक्स प्लेस अबोव द वॉटर सरफेस. त्याचे एक्झाम्पल आपण बघितलं काय, व्हॅलिस्नेरिया. व्हॅलिस्नेरियामध्ये इट इज अ डायोशियस प्लांट. मेल प्लांट इज डिफरंट अँड फिमेल प्लांट इट इज डिफरंट. इन दॅट मेल फ्लावर्स at maturity they detach from the male plant and floats on the water surface, and female flowers they are coiled in immature condition, but at maturity they become uncoiled and reaches at the water surface. Then male flowers they surround that female flower and then the anthesis, that is pollination, it is takes place. This is the epihydrophily pollination. हे आपण बघितलं इपिहायड्रोफिली पॉलिनेशन. कशामध्ये आपण हायड्रोफिलीमध्ये बघितलं दोन टाईप्स, हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिलीचं एक्झाम्पल तुम्ही बघितला कुठलं, झोस्टेरा. त्यानंतर इपिहायड्रोफिलीचं एक्झाम्पल आपण बघितलं व्हॅलिस्नेरिया. हे आपण बघितले दोन. ॲनिमोफिली आणि हायड्रोफिली पॉलिनेशन मीन्स पॉलिनेशन बाय विंड अँड पॉलिनेशन बाय वॉटर मीन्स हिअर देअर आर अबायोटिक एजंट्स. त्यानंतर आपण बघणार आहे पुढचं बायोटिक एजंट्स मार्फत होणारे पॉलिनेशन. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. इन्सेक्ट माहिती आहे तुम्हाला, दॅट इज कॉल्ड ॲज एंटोमोफिली पॉलिनेशन. इन्सेक्ट म्हणजे बटरफ्लाईज, हनी बीज यांच्यामार्फत जे पॉलिनेशन होते ते कशामध्ये होते, रोज, जास्मिन, सेस्ट्रम, जे अट्रॅक्टिव्ह फ्लावर्स आता आले बघा, बायोटिक एजंट्स आहेत. मग त्या बायोटिक एजंट्सला काय करावं लागतं, अट्रॅक्ट करावं लागते. त्यासाठी त्या फ्लावरमध्ये काय ॲडॅप्टेशन झालेले असतात ते आता आपण बघणार. मग एंटोमोफिलस फ्लावरमध्ये काय ॲडॅप्टेशन्स असतात बघा, फ्लावर्स आर लार्ज ब्राईटली कलर्ड अट्रॅक्टिव्ह असते ना, रोज, जस्मिन कलर्स असतात डिफरंट, अट्रॅक्टिव्ह असते, फ्लावर्ससुद्धा लार्ज असतात. दे हॅव फ्रॅग्रन्स अँड प्रोड्यूस नेक्टर. फ्रॅग्रन्स म्हणजे वास असतो, एक प्रकारचा सुगंध असतो आणि नेक्टर प्रोड्यूस करत. ते फ्लावर तुम्ही हातात घेऊन बघितला, त्याचा स्टिग्मा बघितला तर आपल्याला चिकट लागतो बघा. कारण काय करतात तर ते नेक्टर प्रोड्यूस करतात आणि त्यामुळंच काय होतात तर हे इन्सेक्ट त्या फ्लावरवरती बसत असतात. त्यांचा स्टिग्मा कसा असतो बघा, इट इज टफ ऑर स्टिकी. स्टिग्मा कसा असतो, चिकट असतो. मग हा चिकट का असतो बघा स्टिग्मा, तर ज्यावेळी पोलन ग्रेन्स जे आहेत हे पोलन ग्रेन्स फ्लावरवरती डिपॉझिट होणार
तर ते वाऱ्याने किंवा दुसऱ्या कशाने उडून जाऊ नयेत म्हणून काय असतो, स्टिग्मा स्टिकी असतो. त्यामुळं पोलन ग्रेन्स काय होतात, त्याला चिकटून राहतात. त्यानंतर पोलन ग्रेन्स कसे असतात, स्पायनी येलो स्टिकी विथ पोलन किट. म्हणजे हे पोलन ग्रेन जो आहे आपला, हा याला काय असतात तर स्पाईन्स असतात. आणि कलर कसा असतो त्याचा, येलो विथ स्टिकी पोलन किट. त्यानंतर स्पेशल ॲडॅप्टेशन, आणखीन काही फ्लावर्समध्ये बरेचसे स्पेशल ॲडॅप्टेशन असतात त्या इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी. त्यामध्ये लिव्हर मेकॅनिझम, टर्न पाईप मेकॅनिझम इन सॅल्विया. म्हणजे सॅल्वियामध्ये काय असते, लिव्हर मेकॅनिझम म्हणजे तर ते फ्लावर्स कसे असतात बघा, तर असे बायलोब असतात, बायलॅप्ड असतात. आणि याच्यामध्ये स्टेमेन जो आहे हा काय असतो, बायलोब्ड असतो स्टेमेन पण. ज्यावेळी इन्सेक्ट काय होणार, ह्या अप्पर स्टेमेनवरती, वरच्या स्टेमेनवरती बसणार, स्टेमेन खाली असणाऱ्या स्टेमेनवरती बसणार. त्यावेळी काय होते, बसल्यामुळं हे काय होणार आहे, हा स्टेमेन खाली जाणार आणि वरचा जो आहे तो बेंट होत आहे आणि ही इन्सेक्टची बॉडी असते इथं टच होते. त्यामुळे या पोलन अँथरमध्ये जे काही पोलन ग्रेन्स असतात ते काय होतात, त्या इन्सेक्टच्या बॉडीला चिकटतात. आणि परत हाच इन्सेक्ट ज्यावेळी दुसऱ्या एखाद्या फ्लावरवरती बसेल त्यावेळी याला चिकटलेले पोलन ग्रेन्स काय होतात, त्या फ्लावरच्या स्टिग्मावरती डिपॉझिट होतात. अशा प्रकारे काय होत असते, ते सॅल्वियामध्ये पॉलिनेशन होत असते. हे जे मेकॅनिझम आहे त्याला लिव्हर मेकॅनिझम म्हटले. लिव्हर का म्हटले, कारण एक जो लोअर स्टेमेन आहे तो खाली ढकलल्यामुळं वरचा आपोआप काय होतो, बेंड होत असतो. त्याला आपण लिव्हर म्हणतो. लिव्हर म्हणजे काय, तरफ माहीत असेल तुम्हाला, तुम्ही एखादं डब्याचं झाकण निघत नसेल तर काय करताय बघा, खालून चमचा घालताय किंवा मारतूल जे असते खालून घालताय आणि मग वरून टोपण निघते. अशा प्रकारचं मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्याला काय म्हटलं, लिव्हर मेकॅनिझम. समजलं. दिस इज द पॉलिनेशन बाय insect, that is entomophily pollination. That flower it is called as entomophilous flower. एक्झाम्पल्स काय त्याचे, रोज, जास्मिन, मोगरा. फ्लावर बघितल्यावरच आपल्याला त्याचे कॅरेक्टर सांगता येतात. फ्लावर्स लार्ज असतात, त्यानंतर ॲट्रॅक्टिव्ह कलर्स असतात, ब्राईट असतात, फ्रॅग्रन्स असतो, त्यानंतर नेक्टर प्रोड्यूस करतात, स्टिग्मा स्टिकी असतो, पोलन ग्रेन्ससुद्धा कसे असतात, स्पायनी असतात, आणि सॅल्वियामध्ये काय, लिव्हर मेकॅनिझम आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे पॉलिनेशन बाय बर्ड्स, दॅट इज ऑर्निथोफिली पॉलिनेशन. हे कशामध्ये होते बघा, बॉम्बॅक्स, कॅलिस्टेमन, ब्युटिया. यामधलं फ्लावर्स म्हणजेच ऑर्निथोफिलस फ्लावर, त्याचे कॅरेक्टर्स काय काय असतात बघा. ऑर्निथोफिली, ऑर्निथ मीन्स बर्ड्स मार्फत होणारं पॉलिनेशन. कुठले कुठले बर्ड्स हे पॉलिनेशन करतात, तर सनबर्ड आहे, हमिंग बर्ड आहे, क्रो, बुलबुल. मग आता बर्ड्स म्हणतात, बर्ड्सचं स्ट्रक्चर आपल्यासमोर येते की काय असते मॉर्फॉलॉजी, तर त्याला बीक असते, विंग्ज असतात, फिदर्स असतात. बघा त्याच्या फ्लावर्समध्ये काय काय कॅरेक्टर्स आहेत, ॲडॅप्टेशन्स. फ्लावर्स आर ब्राईटली कलर्ड, लार्ज अँड शोवी. बायोटिक आहे, एजंट बायोटिक आहे, त्यामुळं फ्लावर्स कशा आहेत, ब्राईटली कलर्ड, दे आर डिफरंट कलर्स, लार्ज आहेत, शोवी मीन्स अट्रॅक्टिव्ह आहेत. दे सिक्रेट प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर. काय करतात, प्रोफ्यूज आणि डायल्यूट मीन्स भरपूर प्रमाणात ते नेक्टर सिक्रेट करतात. पोलन ग्रेन्स कसे आहेत, स्टिकी आणि स्पायनी. त्यानंतर फ्लावर्स कसे आहेत, विदाऊट फ्रॅग्रन्स. विदाऊट फ्रॅग्रन्स का, कारण बर्ड्समध्ये आपण बघितलं तर दे हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. हे रिझनसाठी विचारतात, व्हाय फ्लावर्स इन ऑर्निथोफिली पॉलिनेशन ते विदाऊट फ्रॅग्रन्स, कारण का बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. मग इथं पॉलिनेशन कसं होतं बघा, तर फ्लावर्स जे असतात लार्ज असतात अँड दे आर कप शेप्ड. त्याचबरोबर काय करतात, मग ते इथं म्हटले दे प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर.
मग हे भरपूर प्रमाणात नेक्टर सिक्रीट करतात आणि हे नेक्टर काय केलं जाते तर इथं या कप शेपड फ्लावरमध्ये बेसला काय केलं जाते स्टोअर करून ठेवलं जातं. त्यानंतर बर्ड ज्यावेळी याच्यावरती बसणार यामधला नेक्टर कलेक्ट करणार. इथं काय असतं तर अँथर स्टेमेन असतो. तर त्याची काय करणार आहे ती चोच काय करणार आहे आत घालणार आहे आणि त्या चोचीतून काय करणार आहे हे नेक्टर काय करणार आहे तो ॲब्सॉर्ब करणार आहे. मग ज्यावेळी ही जी बीक असल्यामुळं बर्ड्समध्ये आपण बघतो की बीक असते, त्यामुळे हे जे फ्लावर्स आहेत हे फ्लावर्स कसे असतात कप शेपडं किंवा फणेल शेपडं असतात. रोज किंवा जस्मिन आपण बघतो तशा प्रकारे नसतात. तर हे फ्लावर्स कसे असतात कप शेपडं किंवा फणेल शेपडं असतात. त्यामुळे चोच घातल्यानंतर ते काय करणार आहे नेक्टर काय करणार आहे ॲब्सॉर्ब कलेक्ट करणार आहे. त्याचवेळी इथं हा जो स्टेमेन आहे त्या अँथर आहे या अँथरावरती मध्ये असणारे पोलन ग्रेन्स त्याच्या बीकला चिकटतात आणि मग परत इथून निघाल्यानंतर हा बर्ड ज्यावेळी दुसऱ्या एखाद्या फ्लावरवरती बसेल नेक्टर कलेक्ट करण्यासाठी तर त्याच्या बीकला चिकटलेले पोलन ग्रेन्स काय होणार आहे त्या फ्लावरच्या स्टिग्मावरती डिपॉझिट होणार आहेत. अशा प्रकारे काय होत असते तर हे बर्ड्समार्फत पॉलिनेशन होत असते. बघा काय काय बघितलं आपण एक्झाम्पल्स कुठले आहेत बॉम्बॅक्स कॅलिस्टोमन ब्युटिया. त्यानंतर फ्लावर्स कसे असतात बघा ब्राईटली कलर्ड लार्ज अँड शोवी दे सिक्रीट प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर अँड इट इज कलेक्टेड इन टू दॅट फनेल शेप्ड ऑर कप शेप्ड फ्लावर्स. त्यानंतर पोलन ग्रेन्स कसे असतात स्टिकी अँड स्पायनी आणि फ्लावर्स कसे आहेत विदाउट फ्रॅग्रन्स बिकॉज बर्ड्स आर पुअर सेन्स ऑफ स्मेल. कुठले कुठले बर्ड्स आहेत बघा ज्यांच्यामध्ये पॉलिनेशन होते सनबर्ड हमिंगबर्ड क्रो बुलबुल. हे झालं पॉलिनेशन दॅट इज ऑर्निथोफिली. त्यानंतर लास्ट आपण बघणार आहे कुठलं चिरोप्टेरोफिली. चिरोप्टेरोफिली मीन्स इट इज अ पॉलिनेशन बाय बॅट. बॅट मीन्स वटवाघूळ माहिती आहे तुम्हाला. कुठल्या कुठल्या प्लांट्समध्ये होते बघा अँथोसेपॅलस ॲडन्सोनिया कगॅलिया. याची कॉमन नावं सुरुवातीला तुम्हाला दिलेली आहेत बघा. याच्यामध्ये काय काय कॅरेक्टर्स असतात फ्लावर्समध्ये. फ्लावर्स जे आहेत सुरुवातीला ॲक्च्युअली आपण बॅट बघितलं तर बॅट हे कसं आहे नॉक्टुर्नल ॲनिमल आहे. नॉक्टुर्नल मीन्स ॲक्टिव्ह ॲट कधी ॲक्टिव्ह असते सांगा बॅट इट इज ॲक्टिव्ह ॲट नाईट. रात्री ते फिरत असते दिवसा झाडाला लटकलेलं असते ते फक्त रात्री काय करत असतात ते फिरत असतात मीन्स दे आर ॲक्टिव्ह ॲट नाईट सो दीज आर कॉल्ड ॲज नॉक्टुर्नल. त्यामुळं हे बॅट मार्फत जे पॉलिनेशन होणार आहे हे पॉलिनेशन कुठल्या प्लांट्समध्ये होणार आहे तर नॉक्टुर्नल प्लांट्समध्ये. इन दॅट फ्लावर्स ओपन ॲट नाईट जे रात्री उमलणारी फुलं असतात म्हणजे रातराणी माहिती आहे तुम्हाला. असे जे काही फ्लावर्स असतात नाईट ब्लूमिंग फ्लावर्स म्हणतो आपण त्यांना. इन दॅट नाईट ब्लूमिंग फ्लावर्स द चिरोप्टेरोफिली पॉलिनेशन इट इज टेक्स प्लेस. बघा आणखीन काय कॅरेक्टर्स असतात फ्लावर्स आर डल कलर्ड. आता रात्रच असते नाईटच असते मग ते फ्लावर काय कलर्ड असले तरी काय अट्रॅक्ट होणार आहे काय ते दिसणारच नाही कलर कुठला आहे तो. दे हॅव स्ट्रेंथ. जरी कलर डल असला तरी त्याचा फ्रॅग्रन्स जो आहे हा स्ट्रॉंग असतो. अगदी रॉटन फ्रूट जसा असतो म्हणजे एखादं जास्त पिकलेला फळाचा वास कसा येतो बघा. आपण कुठेही बाहेर भरपूर थोड्या अंतरावरती आपण उभं राहिला असलो तर त्याचा वास येतो. अशा प्रकारचं रॉटन फ्रूट स्मेल किंवा फ्रॅग्रन्स त्यामध्ये त्या फ्लावर्समध्ये असतो. त्यानंतर दे सिक्रीट ॲबंडंट नेक्टर. हे सुद्धा काय करतात भरपूर प्रमाणात नेक्टर सिक्रीट करतात आणि फ्लावर्स दे प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ एडिबल नेक्टर. सॉरी तर एडिबल पोलन ग्रेन्स आहे.
हे पोलन ग्रेन म्हणजे त्या बॅटचं काय असते, फूड असते, ते कलेक्ट करते, नेक्टर कलेक्ट करते. त्यामुळं नेक्टर आणि पोलन ग्रेन्स हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये काय करते, ते प्रोड्यूस करत असते. अशा प्रकारे काय, दीज आर ॲडॅप्टेशन्स इन चिरोप्टेरोफिलस फ्लावर्स दे आर डल कलर्ड विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स, दे सिक्रेट abundant nectar, flowers produce large amount of edible pollen grains, then these plants are nocturnal and flowers open at night. अशा प्रकारे आपण काय बघितलं तर आज पॉलिनेशन, डिफरंट टाईप्स ऑफ पॉलिनेशन अँड पॉलिनेटिंग एजंट्स. पॉलिनेशनमध्ये टाईप्स कुठले भेटले, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन, त्यामध्ये ॲटोगॅमी, झिटोनोगॅमी आणि झिनोगॅमी. त्यानंतर आपण बघितलं काय, पॉलिनेटिंग एजंट्स, त्यामध्ये अबायोटिकमध्ये अनिमोफिली, हायड्रोफिली आणि बायोटिकमध्ये एंटोमोफिली आणि ऑर्निथोफिली आणि चिरोप्टेरोफिली. अशा प्रकारे आपण पहिलं बघितलं अनिमोफिली, त्याचे ॲडॅप्टेशन्स, त्यानंतर हायड्रोफिली, त्याचे ॲडॅप्टेशन्स, त्यानंतर त्याचे 2 टाईप्स, हायड्रोफिली आणि हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली. त्यानंतर हे अबायोटिक एजंट झाले. बायोटिकमध्ये आपण बघितलं पहिला एंटोमोफिली, त्यानंतर ऑर्निथोफिली आणि चिरोप्टेरोफिली. तर याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते, डिफरन्स विचारतात तुम्हाला, पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशनमध्ये डेफिनेशन विचारतात आणि एक्झाम्पलसुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप जे आहे, इट विल बी कंटिन्यू ऑन द नेक्स्ट लेक्चर.